दादर कबूतरखाना संदर्भात उद्या हायकोर्टात सुनावणी होतीये। 13 ऑगस्ट पर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये असं आता जैन महासंघाच्या ललित गांधींचाच फतवा आहे, आवाहन आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर पुढची भूमिका ठरवणार असल्याचं म्हटलं जात आहे। कोर्टाच्या सुनावणीनंतर जैन समाज आपली उद्या बैठक घेईल, त्यानंतर पुढची रणनीती निश्चित केली जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर गेले अनेक दिवस हा मुद्दा सातत्यानं गाजताना पाहायला मिळतोय। मग हा मुद्दा कोर्टात सुद्धा पोहोचला, प्रसंगी सुप्रीम कोर्टानं या सगळ्या संदर्भात हा निर्णय हायकोर्टच घेईल असं म्हणत यावर आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केलेली आहे। तर धर्माच्या आड कोड जर येत असेल तर मात्र प्रसंगी शस्त्रही हातात घेऊ असा इशारा जैन मुनींकडून देण्यात आलेला आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर उद्या सगळ्यांच्याच नजरा उच्च न्यायालयात होत असलेल्या यावरच्या सुनावणीकडे। नक्कीच लागवी। खरं तर काल सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात पल्लवी पाटील याचिकाकर्त्या यांनी उच्च न्यायालयाला आव्हान देणारी एक याचिका दाखल केली होती। यावेळेला सुप्रीम कोर्टाने मात्र मध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही यासाठी त्यांनी नकार दिला। ऑलरेडी उच्च न्यायालयात जर केस सुरू आहे तर सुप्रीम कोर्टात येण्याची तुम्हाला काय गरज असे खडेबोल देखील याचिकाकर्त्यांना सुनावले। इतकंच नव्हे तर ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने अहवाल मागवलेला आहे, एक समिती स्थापन करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्याचबरोबर जोपर्यंत आम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत हा कबूतरखाना बंदच राहील असं सांगितलं होतं। या सगळ्यानंतर देखील एक राडा झालेला पाहायला मिळाला। खाना बंद करण्यासाठी महापालिकेने ताडपत्री टाकलेली होती, ही ताडपत्री देखील नागरिकांनी उतरवलेली पाहायला मिळाली। मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला, जैन मुनी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। पण या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा उद्या उच्च न्यायालयात ही केस जी आहे ती होणार आहे, त्याची सुनावणी होणार आहे। आणि या सगळ्यामध्ये विशेष म्हणजे ललित गांधी जे आहेत जैन समुदायाचे, त्यांनी देखील उद्या या संदर्भात आम्ही मीटिंग घेणार असल्याची माहिती दिलेली आहे। याचबरोबर मराठी एकीकरण समितीने देखील आम्ही या संदर्भात मोर्चा काढणार आणि आम्ही देखील आमचं जे म्हणणं आहे ते मांडणार, कारण या कबुतरांमुळे आम्हाला त्रास होतोय असं देखील सांगितलेलं आहे। याचबरोबर अनेक डॉक्टरांचा अहवाल देखील आलेला आहे की लहान मुलांना याच्यामुळे हायपरनिमोनिया होतो आणि हे सगळं फायब्रोसिसवर जातं। हे झाल्यानंतर काहीच आपण करू शकत नाही लंग्सला त्रास झाल्यानंतर, कारण लंग्स चेंज करणं फार कठीण असतं। अशा पद्धतीचा अहवाल जो आहे तो देखील डॉक्टरांनी दिलेला आहे। आणि या सगळ्या अहवालानंतर आता उद्या उच्च न्यायालय देखील एक समिती गठीत करणार आहे। या समितीमध्ये नेमके कोणते डॉक्टर असणार आहेत, ही समिती नेमकं काय सांगणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लागवी तोपर्यंत आज पुन्हा एकदा जर बघितलं तर कबूतरखाना परिसर असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी कबुतरांना खायला घातलं जातं त्या परिसरात तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे। विशेष म्हणजे गिरगाव चौपाटीला काही जणांनी येऊन खाणं घातलं होतं कबुतरांना आणि ह्याचा व्हिडिओ जो आहे तो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यांच्या विरोधात आता डीबी पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या चित्रफितीच्या माध्यमातून नेमका तो माणूस कोण आहे याचा शोध देखील घेतला जातोय। एकंदरीतच कबुतरांचा हा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। महापालिका निवडणुका आता येणार आहेत त्यासाठी आणि विशेष सविस्तर माहिती करता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।